नमस्कार. ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशी घेऊ शकतो. आपण आपल्या पूर्ण बॉडीला मेंटेन ठेवतो, आपलं वजन चेक करतो, केसांची काळजी घेतो, पण बरेचदा आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेत नाही आणि आपण रोज दिवसभर मोबाईल वापरतो, रात्री अंधारात मोबाईल घेऊन बसतो, गेम्स खेळतो, काही जण लॅपटॉपवर काम करतात आणि ह्या सगळ्यांमुळे ना आपल्या डोळ्यांवर खूप इफेक्ट होतो आणि आपले डोळे आणि ब्रेन हे दोन्ही इंटरकनेक्ट असतात आणि डोळ्यांमुळेच आपण एक सुंदर जग बघू शकतो. जर आपण आपल्या डोळ्यांची काळजी नाही घेतली तर जसं जसं आपलं वय वाढतं तशी आपली आयसाईट देखील कमी होते. तर आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, मी काही तुम्हाला सोप्या टिप्स आणि लाईफस्टाईल चेंजेस सांगणार आहे. त्या फक्त जर तुम्ही केल्या तर इझिली तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घेऊ शकता. यात काही अवघड नाही आहे. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण चालू करूया. नंबर 1 आहे की जर तुम्ही लॅपटॉप मोबाईल खूप जास्त वापरत असाल तर आपण ते बंद तर करू शकत नाही. तर त्याच्यासाठी एक सोपी टिप फॉलो करा, ती म्हणजे 20-20-20चा रूल फॉलो करा. तर 20-20-20 म्हणजे काय की प्रत्येक 20 मिनिटांनंतर तुम्हाला जितकं लांब जमेल तितक्या लांब बघा. तुम्ही खिडकीच्या बाहेर किंवा असं ओपन स्पेसला जर लांब बघितलं तर खूप मस्त. तुम्ही जितक्या लांब तुमची नजर जाईल तितक्या लांब बघा. तर असं केल्याने आपल्या डोळ्याचा जो स्ट्रेन असतो तो कमी येतो, ताण कमी येतो, म्हणजे तुम्हाला मोबाईल लॅपटॉप वापरून जास्त डोकेदुखी होणार नाही. त्यामुळे हा 20-20-20चा रूल नक्की फॉलो करा. नंबर 2 आहे न्यूट्रिशन. तर आजकाल बाहेरचं खाणं खूप जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा, बॅड बॉडी फॅट्सना कमी करा. तुम्ही व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, सायट्रस फ्रूट्स म्हणजे ऑरेंज, लिंबू, आवळा, त्रिफळा हे सगळं तुमच्या जेवणामध्ये ॲड करा. गाजर, पालेभाज्या, व्हिटॅमिन ए देखील तुमच्या जेवणामध्ये तुम्ही ॲड करा. आणि जर समजा तुमचे डोळे फार ड्राय होत असतील किंवा लाल होत असतील तर तुम्ही आयसाठी म्हणजे डोळ्यासाठी सप्लिमेंट्स देखील मार्केटमध्ये मिळतात, ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. डॉक्टरांना विचारून तुम्ही कोणतेही आय सप्लिमेंट्स ट्राय करू शकता. नंबर 3 आहे एक्सरसाइज. जर तुम्ही योगा करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की योगामध्ये डोळ्यांचे एक्सरसाइज खूप केल्या जातात. म्हणजे एक सोपी एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्या हातांना रब करायचं आहे आणि तुमच्या डोळ्यांवर ठेवायचं. तर असं केल्याने डोळ्याचा जो ताण असतो तो कमी येतो आणि डोळे एकदम शांत होतात. जर तुम्ही सकाळ सकाळी मेडिटेशन नंतर, योगा नंतर ही एक्सरसाइज केली तरी चालेल ना, दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. योगा डोळ्यांचे एक्सरसाइज तुम्ही यूट्यूबला जर सर्च केलं तर तुम्हाला खूप जास्त एक्सरसाइज मिळतील. डोळ्यांचे एक्सरसाइज एकदम सोप्या असतात, अवघड काहीच नसतं, तुम्ही दिवसभरात या कधीही करू शकता. जर तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल किंवा डोळे ड्राय होत असतील तर डोळ्यांची एक्सरसाइज नक्की करा. अजून एक एक्सरसाइज म्हणजे तुम्ही फक्त वर खाली लेफ्ट राईट बघू शकता. ही एक्सरसाइज देखील डोळ्यांसाठी खूप मस्त आहे. तर डोळ्यांची एक्सरसाइज रोजच्या रोज नक्की फॉलो करा. नंबर 4, रात्री खूप वेळ मोबाईल घेऊन बसू नका. स्पेशली अंधारात आपण मोबाईल घेऊन बसतो, हे असं कधीही करू नका, कारण अंधारात ब्ल्यू रेज डिरेक्टली आपल्या डोळ्यात जातात आणि आपल्या डोळ्यांना खूप त्रास होतो त्याचा. आणि जेव्हा पण तुम्ही मोबाईल लॅपटॉप वापरता तेव्हा तुम्ही कंपल्सरी चष्मा घाला. म्हणजे जो ब्लू रेज ब्लॉकवाला चष्मा असतो तो तुम्ही कंपल्सरी घाला. ते जर बिन घालता तुम्ही जर तसंच मोबाईल किंवा लॅपटॉप वापरला तर तुमच्या डोळ्यांना खूप डॅमेज होणार आहे. दिवसातून एकदा तरी गार पाण्याने तुमचे डोळे व्यवस्थित वॉश करा. गार पाणी लावल्यावर ना डोळे एकदम छान वाटतात आणि आपलं खूप फ्रेश वाटतं. नाहीतर तुम्ही हे असे आय पॅक्स पण वापरू शकता. हे तुम्ही फ्रीजरला ठेवून वापरू शकता, नाहीतर तुम्ही बर्फ देखील तुमच्या डोळ्याच्या इथे लावू शकता, नाहीतर कॉटन गार पाण्यात भिजवून तुम्ही तुमच्या डोळ्यांवर ठेवू शकता. तर या सगळ्या टेक्निक्स तुमच्या डोळ्यांचं जे स्ट्रेन असतं ते कमी करतात आणि तुमचे डोळे शांत होतात. जर तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी नाही घेतली ना तर आपल्याला खूप जास्त अंडर आय सर्कल्स येतात. जर तुम्हाला अंडर आय सर्कल्स खूप जास्त आले असतील तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी अजिबात घेत नाही. जर तुम्ही लॅपटॉपवर काम करत असाल म्हणजे कंटिन्युअसली, तर तुम्ही ब्लू रेज ब्लॉकवाला चष्मा नक्की घाला. जरी तुम्हाला कोणत्या नंबरचा चष्मा नसेल तरी पण ब्लू रेज ब्लॉकचा चष्मा नक्की वापरा, कारण जर तुम्ही तसंच काम केलं तर
थोड्या वर्षांनी ना आपली जी विजन असते ती कमी होत जाते, आपल्याला कमी दिसायला लागतं किंवा कदाचित आपल्याला लॅपटॉपवरचं दिसायचंच बंद होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे ब्लू रेज ब्लॉकवाला चष्मा नक्की वापरा. आणि जर तुमचं मोबाईल वापरणं खूप जास्त असेल तरी देखील हा ब्लू रेज ब्लॉकचा चष्मा नक्की वापरा. ही टिप स्पेशली लेडीजसाठी आहे. जेव्हा पण आपण मॉल्समध्ये जातो तेव्हा आय मेकअप भरपूर वेळा फ्रीमध्ये केला जातो. तर हा फ्रीवाला आय मेकअप कधीही करू नका, कारण ते सगळे टेस्टेड प्रोडक्ट्स वापरतात आणि ते एकच प्रोडक्ट त्यांनी भरपूर जणांना वापरलेलं असते. आणि डोळ्यासाठी ना हायजीन खूप इम्पॉर्टंट असते. जर तुम्ही दुसऱ्यांनी वापरलेला मस्काराचा जो वॉन्ड असतो तो तुम्हाला वापरला, जर समजा त्यांना कोणतं आय इन्फेक्शन असेल तर ते तुम्हाला पण येऊ शकतं. आणि हे असं भरपूर केसेस झाले माझ्या माहितीतल्यांच्या सोबत. त्यामुळे ही चूक करू नका. कुठेही तुम्ही मॉलमध्ये गेला, जर तुम्हाला काही मेकअप ट्राय करायचं असेल किंवा ते जर करणार असेल एस्पेशली आय मेकअप, तर तुम्ही यूज अँड थ्रो वॉन्डचा वापर करा. यूज अँड थ्रो काही आहे का बघा, नसेल तर तुम्ही तो मेकअप ट्राय करू नका. जर तुम्ही लेन्स वापरत असाल तर नेहमी हँडवॉश करूनच लेन्स वापरा आणि लेन्स काढा, कारण आपल्या हातांवर खूप सारे जर्म्स असतात आणि तुम्ही डिरेक्टली जर तुमचे लेन्स डोळ्यांमध्ये तसेच घातलं तर ते हार्मफुल होऊ शकतं आपल्या डोळ्यांसाठी. त्यामुळे ही चूक करू नका. नेहमी हँडवॉश करूनच लेन्स वापरा आणि लेन्स काढा. जर तुम्ही रोज चष्मा वापरताय तर चष्म्याला रोज वॉश करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण चष्मा कुठेही इकडे तिकडे ठेवतो आणि त्याच्यावर जर्म्स बसतात आणि आपण डायरेक्टली त्याला घालतो. तर ही चूक करू नका. रोजच्या रोज तुम्ही नॉर्मल पाण्याने तुमचा चष्मा वॉश करा आणि त्याला क्लीन ठेवा आणि मगच घाला. लास्ट टिप आहे, जेव्हा पण तुम्ही उन्हात जाता तेव्हा सनग्लासेस गॉगल्सचा नक्की वापर करा. जर तुम्ही उन्हात तसंच गेला तर आपल्याला डार्क सर्कल्स, पिंपल्स आणि खूप जास्त डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं जर तुम्ही रोज उन्हात बिना गॉगलचा चष्म्याचं गेलात तर. त्यामुळे डोळ्यांसाठी गॉगल नक्की वापरा उन्हात जाताना. या सगळ्या टिप्स फॉलो करा. रोज रात्री लवकर झोपा, डोळ्यांची काळजी घ्या. म्हणजे रोज रात्री जर तुम्ही लवकर झोपला, डोळ्यांना व्यवस्थित आराम मिळाला तर दुसऱ्या दिवशी तुमचे डोळे एकदम फ्रेश राहतील. तर या सगळ्या टिप्स फॉलो करा. तुम्हाला काही शंका असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.